हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यामध्ये खरं तर अर्णव ईश्वरीच्या फॅन फॉलोअर्सने अर्णव ईश्वरीला इतका सपोर्ट केला आहे ना की अर्णव ईश्वरी आता ही स्पर्धा जिंकण्याच्याच तयारीत आहेत. चला तर मग वेळ न घालवता आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे अर्णव जो आहे तो आता नम्रताच्या रूममध्ये आलेला असतो. नम्रताच्या रूममध्ये आल्यावर नम्रता म्हणत असते की जिजू ना काय झालं. मग अर्णव आता तिला विचारायचा प्रयत्न करत असतो. अर्णव तिला म्हणत असतो की मला जरा एक गोष्ट तुझ्याकडनं जाणून घ्यायची आहे. त्या दिवशी मिस इंदौरला जेव्हा चक्कर आली तेव्हा तू तिला घेऊन त्या रेस्टरूममध्ये गेली होतीस बरोबर. तेव्हा आता नम्रता म्हणते की हो जिजू, मग काय झालं. तेव्हाच ना तिथे एक फॅन होता आणि ती फॅनची हवा खाल्ल्यानंतर म्हणजेच त्या फॅनमध्ये असलेल्या स्प्रेने नक्कीच ना ईश्वरीची जी आहे ती दृष्टी हरवली आणि हे सगळं काही त्या फॅनमुळे झालं. मला तुला हेच विचारायचं आहे की तो फॅन आधीपासून तिथेच होता का. तेव्हाच ती म्हणत असते की हो, आधीपासून तो फॅन तिथेच होता. मी जस्ट तिला सफोकेशन होत होतं म्हणून मी थोडं तिला फॅनची हवा दिली, बस इतकंच. मग आता इकडे नम्रतावर भीती वाटत असते नम्रताला की आता तिच्यावर आरोप केले जात आहेत. त्यामुळे नम्रताला थोडी घाबरलेली असते. नम्रता जशी घाबरते तसं आता नम्रता जी आहे ती चिडूनच बोलू लागते. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे सगळं काही मी केलं आहे का, मी कशाला हे सगळं काही करू, असं बोलून ती आता अर्णववर आवाज चढवत असते. तेच आता ईश्वरी तिथे जाते आणि ईश्वरी आता म्हणत असते की नमुताई शांत हो, तुझ्यावर ते आरोप नाही करत आहेत, ते सहज विचारतायत तुला. मग इकडे नम्रता जी आहे ती म्हणत असते की हे काही विचारणं झालं का, मला सरळ ते म्हणतायत की हे सगळं काही तूच केलं आहेस का, मी कशाला करू, माझ्या बहिणीच्या बाबतीत मी का वाईट वागू. त्यावर अर्णव म्हणत असतो मी तुला फक्त हेच विचारलं होतं की हे सगळं काही तिथे ऑलरेडी होतं का, तू इतकी पॅनिक का होतेस नम्रता, मी तुझ्यावर कोणताही आरोप नाही करते. इकडे नम्रताने केलेलं असतं म्हणून नम्रताला मिरच्या लागत असतात. नम्रता आता भडकलेली असते. नम्रताला असं वाटतं की या सगळ्या मुळाशी अर्णव आणि ईश्वरी गेले तर आपलं काही खरं नाही आणि त्यामुळेच ती आता कांगावा करायला सुरुवात करते. ईश्वरी आता अर्णवला समजवत असते. ईश्वरी म्हणत असते की नमुताई असं काही करणार नाही. तेच अर्णवही म्हणत असतो की मी तिच्यावर आरोप कुठे करतोय. तेच तिथे आता आकाश आलेला असतो. आकाश तिथे आल्याबरोबर नम्रता आता आकाशला सांगत असते की बघ ना जिजू आता माझ्यावर आरोप करतायत, ईश्वरीची दृष्टी गेली होती, त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे असं काहीसं ते म्हणतात. बघ ना तुला तर चांगलंच माहिती आहे ना की मी काही केलेलं नाही आहे ते, मग असे आरोप मी कसे काही सहन करू असंही आता म्हटलं जातं ना. आकाशही मध्ये पडतो आणि आकाश म्हणत असतो की तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तू काहीतरी वेगळाच गैरसमज करून घेत आहेस, नको नको हे सगळं काही मनाला लावून घेऊ. तेच दुसरीकडे आता ईश्वरीसुद्धा नम्रताला समजावत होती आणि ती म्हणत होती की अर्णव सरांना असं नाही बोलायचंय, तू थोडं समजून घे. अर्णवही आता नम्रताला समजावत असतो आणि म्हणत असतो मी जस्ट तुला विचारलं की तो फॅन तिथेच होता का, कारण आम्हाला असं वाटतंय ना की या सगळ्याच्या मागे ती सौदामिनी असू शकते, म्हणून मी जस्ट तुला विचारलं की तो फॅन तू तिथेच पाहिला होतास का, बाकी तुझ्यावर मी कोणतेही आरोप केले नाही असं देखील अर्णव आता बोलत असतो. अर्णव जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी नम्रता मुद्दामूनच ना पॅनिक होत असते, कारण तिला माहिती जर आपण पॅनिकपणा दाखवला तर नक्कीच ना या सगळ्यातून आपल्याला इशू तरी वाचवू शकते, नाही तर आकाश तरी. आणि यासाठी तिने मुद्दामून ठरवून हे सगळं काही प्लॅनिंग केलेलं होतं. आणि जेव्हा तिने हे सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं ना तेव्हा मात्र ती आता जोरजोरात बोलत असते. ईश्वरी आता अर्णवला तिकडनं घेऊन जाते. तेच आता आकाश नम्रताला शांत करत असतो. तरीसुद्धा नम्रता आता म्हणत असते की बघितलं का माझ्यावर कसे आरोप केले जात आहेत, मी काही गोष्टी केलेल्या नाही आहेत तरीसुद्धा मला असं दोषी ठरवलं जातं. तेव्हाच आता आकाश नम्रताला म्हणतो की तू काही केलेलं नाही आहेस, मग तुला कशाला घाबरायची गरज आहे, तू शांत हो, काहीच बोलू नकोस असं बोलून आता तो तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो. तेच आता आकाशला वाटत असतं की अशी नम्रता हायपर कधी होत नाही, आज का झाली, पण तो या सगळ्याकडे एवढा दुर्लक्ष करत असतो. त्याला असं वाटतं की जाऊ दे, तिला असं वाटत असेल की हे सगळे आरोप अचानकपणे तिच्यावर झाले आणि म्हणूनच मग ती थोडी नाराज झाली असेल, म्हणून ती एवढी ह्याच्यामध्ये बोलून गेली असेल असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं. आता
अर्णवला म्हणत असते की अर्णव सर तुमचं काय चाललेलं आहे, काय गरज होती जासूसी करायला जायची. त्यावर अर्णव म्हणतो मी जासूसी करत नव्हतो, जे आहे ना तेच मी विचारत होतो. मला ना थोडा डाऊट वाटला म्हणूनच मला काही प्रश्न विचारायचे होते. मला असं वाटत होतं की या सगळ्याच्या मागे ती सौदामिनीच आहे, म्हणून मग सौदामिनी कुठच्याही थराला जाऊ शकते तिला जर काही गोष्टी करायच्या असतील तर. म्हणूनच मग मला असं वाटलं की सौदामिनीचं ऐकून नम्रताने काही केलं असेल तर. मग आता ईश्वरी म्हणत असते की सौदामिनीचे आणि त्यासोबत नम्रताताईचा काही संबंध नाही, त्या दोघीही जणी वेगवेगळ्या आहेत आणि तुम्हाला जसं वाटतं तसं काहीसुद्धा नाही आहे, उगाच ना टेन्शन घेऊ नका असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगून समजावू लागते. आणि त्याच वेळेला आता तिथे आकाशसुद्धा आलेला असतो आणि आकाशही आता अर्णवला समजावू लागतो आणि अर्णवला म्हणतो की तू जसा विचार करतोयस ना तसं दादा काहीसुद्धा नाही आहे, नको एवढं मनाला लावून घेऊ, कारण मला माहिती आहे ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना ते नम्रता करणं शक्यच नाही. उलट तिलासुद्धा तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या स्पर्धेतून बाहेर होत होतात तेव्हा टेन्शन आलं होतं असं आकाश उकाशच बोलतो. तर तिकडे आता वल्लरीने त्या सौदामिनीला कॉल केलेला असतो. सौदामिनीला आता ते विचारत असते की काही प्लॅनिंग झालं आहे का. तेव्हाच ना काय प्लॅनिंग झालं म्हणजे तुम्हाला काही प्लॅनिंग झालं हे आता विचारायचं सुचतंय का. मग आता तुम्ही तर म्हटल्या होत्या की तू काहीतरी करणार आहे असं वल्लरी डायरेक्ट सौदामिनीला विचारते. तेव्हा सौदामिनी म्हणते तेव्हा मी रागाच्या भरात तुला काही बाई बोलले, पण मला ना आता काही सुचत नाही आहे की काय करावं ते. असंही आता इथे सौदामिनी वल्लरीला बोलत असते. तेच वल्लरी सांगत असते की माझ्या डोक्यात एक भारी कल्पना आहे, मग ती आयडिया फॉलो करायची का. त्याचबरोबर इकडे आता अर्णवेश्वरी आकाश आणि मामा बसलेले असतात आणि उद्याची स्पर्धा खूप जास्त महत्त्वाची आहे, उगाच भांडत बसू नका असं मामा बोलतात. त्यावर आता अर्णव म्हणत असतो की मामा मी भांडत नाही आहे रे, मी फक्त सहज म्हणून विचारायला गेलो होतो नम्रताला, पण नम्रता जरा जास्तच हायपर झाली. त्याच वेळेला आता आकाश म्हणत असतो की उद्यासाठी ना आपल्याला हा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आजच्या आपल्या ह्या दिवसात आपल्याला खूप जास्त अडचणी आल्या, उद्याच्या ह्या दिवसातसुद्धा आपल्याला भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात, पण त्यावरसुद्धा आपण मात करायला हवी. त्यासाठी आधीपासूनच आपल्याला काही गोष्टींचं प्लॅनिंग करावं लागणार आहे असं देखील आता इकडे आकाशही बोलत असतो. त्यावर अर्णव बोलतो की हो मलाही तेच वाटतं की त्या सौदामिनीला जिंकायचं असेल ना तर ती कुठच्याही परिस्थितीमध्ये काही करू शकते आणि त्यामुळे ना आपल्याला खंबीरपणे उभं राहायला हवं. काही झालं तरीसुद्धा तिला जिंकू द्यायचं नाही आहे असंही आता म्हटलं जातं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की तरी सौदामिनीसोबत प्लॅनिंग करत असते. सौदामिनीला आता ती म्हणत असते की बघ माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आहे आणि या कल्पनेने जर आपण चाललो ना तर आपलं काम होऊ शकतं. मग आता सौदामिनी तिला आयडिया विचारत असते आणि तेव्हाच ना वल्लरी तिला सांगत असते की अर्णव आणि ईश्वरीसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची अर्णवचीच्या आईची जी मशीन आहे सात्विकाची ती आहे आणि जर सात्विकाची मशीनना जर आपण त्याला काही केलं तर आपल्या बाजूने उद्याचा दिवस असू शकतो. म्हणजेच ना मला हे म्हणायचं आहे की उद्या नक्कीच ना अर्णव जो आहे त्या ह्या सगळ्यासाठी काहीतरी प्रयत्न करणार आणि त्याच मशीनने उद्याची त्याची जी सेकंड राऊंड आहे त्याच्यामध्ये तो पार्टिसिपेट करणार. पण जर तीच मशीन त्याच्यासोबत नसली तर आपलं काम एकदम परफेक्ट होणार आहे आणि त्यासाठी ना आता आपल्याला मशीनला डिस्ट्रॉय करायचं आहे. जर ती मशीन पूर्णपणे खराब केली, उद्ध्वस्त केली ना तर तेव्हाच ना आपल्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मनासारख्या होणार आहेत आणि या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आपल्या मनासारख्या होतील ना तेव्हाच तर आपण ही स्पर्धा जिंकू शकतो असंही आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी आता खुलेआमपणे सांगितल्यानंतर इकडे आता वल्लरीचं प्लॅनिंग सौदामिनीला सुद्धा पटतं. सौदामिनी आता खूप जास्त खुश असते. सौदामिनी म्हणत असते की मला ना तुझं हे प्लॅनिंग आवडलं, एकदम जबरदस्त असं प्लॅनिंग केलेलं आहे. मग आता तीच वेळेला इकडे वल्लरी म्हणत असते की आपलं प्लॅनिंग कधीही वाया जात नसतं, आपण जे करतो ना ते एकदम परफेक्ट असं करत असतो असंही आता ती म्हणत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सौदामिनीच्या डोक्यामध्ये आता पटकनी सगळे प्लॅनिंग सुरू होतात, कारण तिला आता काही झालं तरीसुद्धा ना आता त्या सगळ्यामध्ये अर्णवेश्वरीचा काटा काढायचा असतो. अर्णवेश्वरीचा काटा काढला तरच आपल्या मनासारख्या सगळ्या काही गोष्टी होणार आहेत असा ती विचार करत असते. ते दुसरीकडे आता अर्णवला हे सुद्धा लक्षात आलेलं असतं की आपल्या आईचं जे मशीन आहे तेच मशीन आपण उद्याच्या या स्पर्धेसाठी वापरायचं आणि त्यासाठी तो पूर्णपणे तयारीत असतो. तो म्हणत असतो की चला माझं तर ठरलेलं आहे आईचं उद्या हे मशीन वापरायचं, मग तेव्हाच ना आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमीच असेल आणि त्यामुळे जर ते मशीन मी वापरलं तर चांगलंच होईल. मग त्यावर ही कल्पना मामा आकाश यांनासुद्धा पटलेली असते.
आणि अर्णवला जर त्या मशीननेच आपल्या उद्याचा सेकंड राऊंड खेळायचा असतो तर ईश्वरीसुद्धा त्याला सपोर्टिव्हली त्याच्या पाठीशी उभी राहते. मग ती म्हणत असते पण आपल्याला आता त्या मशीनच्या बद्दल पण बघायला हवं. अर्णव म्हणतो मी शिर्केंना ऑलरेडी सांगितलं आहे, मग उद्यासाठी आपण सगळीजणं तयार आहोत, तुम्ही सगळीजणं आहात ना माझ्या पाठीशी, असं बोलून अर्णव हात पुढे करतो. तर अर्णवच्या सुद्धा हातावर आकाश, त्याचसोबत मामा आणि ईश्वरी हातावर हात ठेवतात आणि त्याला चेअरअप करत असतात. कारण आता अर्णवला या सगळ्यामध्ये ना आदराची गरज असते, कारण उद्याचा सेकंड राऊंड फॅशन हा त्याच्यासाठी महत्त्वाचा असतो. तेच आता इकडे दुसरा दिवस उजाडतो आणि आता स्पर्धेला सुरुवात झालेली असते. म्हणजेच आता जी अँकर असते ना जी ती आता अनाऊन्समेंट करत असते की आजचा आपला दुसरा राऊंड आहे, ती म्हणजे लोकसेवेचा नवा अंदाज चॅलेंज दुसरा, फेरी दुसरी असं आहे आता ती म्हणत असते. मग आता फॅशनचीच फेरी आहे आणि तेव्हा या फॅशनच्या फेरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मग आता आपल्या ह्या फेरीमध्ये आपल्याला बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या एक्सप्लोअर करता येणार आहेत आणि त्यामुळेच ना या जिथेही एवढ्या कंपन्या आहेत ना त्या सगळ्या कंपनींचं ती स्वागत करत असते. आणि तेव्हाच ना इकडे आता अर्णव ईश्वरी एका रूममध्ये बसलेली असतात. तेच आता ईश्वरी अर्णवला म्हणते की सगळ्या काही गोष्टींची अरेंजमेंट झाली आहे ना अर्णव सर. तेव्हा अर्णव शिर्केंना कॉल करतो आणि शिर्केंना अर्णव कॉल करून म्हणत असतो की शिर्के काय झाली का व्यवस्था, मी तुम्हाला मशीन सांगितली होती. त्यावर शिर्के आता अर्णवला सांगत असतात की तुम्ही जेव्हा मला मेल केलात ना तेव्हाच त्या सगळ्याची सोय केली मी ऑलरेडी ना ती मशीन पाठवलेली आहे स्पर्धेच्या ठिकाणी, स्टोरूममध्ये आहे ती मशीन. मग आता शिर्के जेव्हा ही सगळी गोष्ट सांगतो तेव्हा अर्णव म्हणत असतो की स्टोरूममध्ये सेफ तर आहे ना. तेव्हा हो स्टोरूममध्ये सेफ आहे, नका काळजी करू, असं देखील आता अर्णवला तो शिर्के सांगत असतो. तर इथे शिर्केने ती मशीन स्टोरूममध्ये ठेवलेली असते. अर्णव ईश्वरी विचार करतात की तिथे ती जागा आहे ती सेफ आहे, पण ती जागा त्या मशीनसाठी सेफ नसते, कारण ऑलरेडी वल्लरी आणि सौदामिनीने ते मशीन पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं प्लॅनिंग केलेलं होतं. ते स्टोरूमच्या दिशेने आता देवसरे, त्याचसोबत इकडे आता जी सौदामिनी असते तिच्या 2 माणसांना घेऊन तिथे आलेली असते, कारण त्या मशीनची तिला वाट लावायची असते. तिथेच एका असलेल्या स्टोरूममध्ये ती मशीन असते आणि ती मशीन पाहिल्यानंतर आता पूर्णपणे निरीक्षण सौदामिनी करत असते. आणि जेव्हा ती मशीन तिला दिसते तेव्हा त्या मशीन बघितल्यानंतर तिने आता लक्षात आलेलं असतं की हो हीच ती मशीन आहे. आणि मग आता तिथे असणाऱ्या माणसांना ती मशीन पूर्णपणे ओपन करायला सांगते. जशी ती मशीन असते ना त्या मशीनची पूर्ण वाट लावायची असं सौदामिनीने त्या 2 माणसांना सांगितलेलं असतं. मग आता ती दोन्ही माणसं कामाला लागतात. स्क्रूड्रायव्हर, पक्कड हे सगळं घेऊन ते आलेले असतात आणि ती मशीन पूर्णपणे खोलत असतात. आणि हे जेव्हा सगळं होत असतं तेव्हा सौदामिनी खुश असते, कारण सौदामिनीला सात्विक फॅशन हे पूर्णपणे विकत घ्यायचं असतं. आणि म्हणजेच 100 कोटी जर अर्णव ईश्वरी देऊ शकले नाही तर हे सात्विक फॅशन पूर्णतः माझं असेल. आणि याच आवेगात असते ती आणि म्हणूनच तिने आता अर्णव ईश्वरीला हरवण्यासाठी हे सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं. तिने आता त्या माणसांना कामाला लावलेलं असतं आणि ती माणसं देखील आता त्यांच्या परीने त्याला जमतंय तेवढं सगळं काही करत असतात. तेच आता इकडे बाकी गोष्टीसुद्धा कव्हर होत असतात. न्यूजमध्ये काही गोष्टी दाखवल्या जात असतात. म्हणजेच एक न्यूज अँकर असते आणि ती आता काही रस्त्यावर जाणाऱ्या लोकांची मुलाखत घेत असते आणि त्यांना विचारत असते की तुम्हाला काय वाटतं की या स्पर्धेत कोण जिंकणार आहे. तर या सगळ्या स्पर्धेमध्ये ना अर्णव ईश्वरीचे फॅन फॉलोवर्स जरा जास्तच असतात, कारण पहिल्या स्पर्धेत अर्णव ईश्वरीने बाजी मारलेली होती. ईश्वरीला दिसत नसलं तरीसुद्धा ईश्वरीने ज्या काही गोष्टी केलेल्या होत्या त्या एकदम जबराट होत्या. त्याचबरोबर आता या सगळ्या गोष्टीमध्ये आकाश नम्रताचे सुद्धा फॅन्स असतात, पण ती अर्णव ईश्वरीपेक्षा कमीच असतात. सौदामिनीच्या फॅन्सचं तर नावही नसतं. मग आता इकडे आता अर्णव ईश्वरी का नम्रता, आकाश यावरनं सुद्धा फॅन्समध्ये थोडीफार का होईना जरा रंगतदार अशी मजेशीर भांडणंसुद्धा होत असतात आणि त्यामुळे न्यूजमध्ये सुद्धा ते दाखवलं जात असतं. NDKJS न्यूजमध्ये आता तुम्हाला लाईव्ह पाहायला भेटणार आहे सगळ्या काही गोष्टी, असंही आता ती रिपोर्टर जी आहे ती बोलत असते. तेच आता दुसरीकडे पटापट तुम्ही ही मशीन जी आहे ती डिस्ट्रॉय करा असं देखील आता सौदामिनी सांगत असते, कारण सौदामिनीचा जीव नुसता वरखाली होत असतो, कारण तिथे जेव्हा ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये सगळीजणं जमलेली असतात आणि तेव्हाच ना अनाऊन्समेंट होत असते आणि त्यामुळेच ना तिचा जीव नुसता वरखाली होत असतो, कारण सौदामिनी क्रिएशनची माणसंसुद्धा तिथे हजर असतात. त्याच वेळेला आता प्रत्येक टीममधले जे लोक आहेत ते सुद्धा तिथे आलेले असतात. आणि मग आता जी आहे म्हणजेच त्या स्पर्धेची अँकर
बऱ्याच गोष्टी सांगत असते आणि जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी सांगत असते ना, तेव्हा मात्र आता जोरजोरात सगळ्याची अनाऊन्समेंट होते. तर इकडे आता या सगळ्याची अनाऊन्समेंट होत असताना सौदामिनीचा जीव नुसता वर खाली होत असतो. सौदामिनी त्या माणसांना सांगत असते, पटापट पटापट मशीन खोला, कारण कधीही स्पर्धा सुरू होऊ शकते. अर्णवेश्वरी इथे पोहोचू शकतात, कारण त्यांची मशीन कुठे आहे ते बघण्यासाठी. देवसरेसुद्धा तिथेच उभा असतो आणि देवसरेसुद्धा त्या माणसांना सांगत असतो की जे काही करायचं आहे ते पटकनी करा, कारण वेळ घालवून चालणार नाही. तो अर्णव कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतो. तेच आता सौदामिनी बाहेर जाऊन उभी असते दाराकडे. ती बघत असते की कोणी येतंय की नाही, त्याकडे तिचं लक्ष असतं. तेच आता इकडे स्पर्धेसाठी सगळेजण म्हणजे तयारीत असतात आणि ह्या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट जे आहे ते सगळीकडे दाखवलं जाणार आहे असं देखील ती अँकर बोलत असते. आणि त्याच वेळेला इकडे अर्णव ईश्वरी थोडे का होईना टेन्शनमध्ये असतात. तेच आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण असतानाच ना त्यांना ना आता अनाऊन्समेंटचा आवाज येतो आणि तिथून ना फॅन्सचा आवाज आल्यावर अर्णव ईश्वरी तर एकमेकांकडे पाहू लागतात. फॅन्स आता जोरजोरात बोलत असतात, या स्पर्धेचे विनर तर अर्णव ईश्वरीच होणार आहे. अर्णव ईश्वरीच्या नावाने आता ते जोरजोरात आवाज करत असतात. अर्णव ईश्वरीसाठी ते जेव्हा जोरजोरात आवाज करतात ना, तेव्हा ईश्वरी आणि अर्णव खूप जास्त खुश असतात. तेव्हा आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की इतके दिवस आपल्यासाठी ना फक्त सात्विक फॅशन ही कंपनी वाचवणं महत्त्वाचं होतं, पण आपल्यासाठी जे काही फॅन्स फॉलोअर्स आहेत त्यासाठी सुद्धा आपल्याला आता काही झालं तरी या स्पर्धेसाठी 100% द्यायचे आहेत. म्हणजेच फॅन्सना असं वाटतंय की आपण आहे ना काही झालं तरी जिंकायला हवं, आणि म्हणूनच मग मला असं वाटतंय ना की आपण एकत्र राहूया आणि एकत्र राहून आता या स्पर्धेसाठी पूर्णपणे तयारीत करूया. मग आता मशीनसुद्धा बघायला हवी असे देखील आता अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात. तेच आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तू सोबत आहेस ना माझ्या. तर ईश्वरी म्हणत असते की हो मग मी आहे ना सोबत. आपण दोघं मिळून आता जी सात्विक फॅशन जी कंपनी आहे आपली ती मिळवूया, आणि काही झालं तरी सुद्धा आपली कंपनी जी आहे वाचायलाच हवी. तेवढ्यातच तिथे आता सौदामिनी आलेली असते आणि सौदामिनी जेव्हा तिथे येते ना तेव्हा सौदामिनी म्हणते की डोळे जरी खराब झालेले असले तरी सुद्धा आता पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा जोश काही कमी होत नाहीये. तेव्हाच ना इकडे आता ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं की माझ्या डोळ्यांमध्ये अजूनही प्रॉब्लेम आहे का? तर हा तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला म्हणून सांगते की आत्ताची जी स्पर्धा आहे ना सेकंड राऊंड, तो सुद्धा आम्ही गाजवून टाकणार आहोत, कारण या सेकंड राऊंडमध्ये सुद्धा ना बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत आमच्या बाजूने असणार आहेत. आणि मुख्यतः तुम्हाला सांगू का, दुसऱ्या राऊंडची सुद्धा आमची तयारी झालेली आहे. कारण उलट आहे ना तुम्हीच थोडा विचार करा की तुमचं काय होईल ते, कारण आता तर आमच्याबरोबर आमचे फॅन फॉलोवर्ससुद्धा आहेत असं देखील ईश्वरी आता सौदामिनीला सुनावू लागते. सौदामिनीला जेव्हा ईश्वरी सुनावत असते तेव्हा सौदामिनीला एवढं काही वाटत नाही, कारण ते तिची मशीन जी आहे ते डिस्ट्रॉय करायला तिने घेतलेली असते. पूर्णपणे उद्ध्वस्त ती मशीन होत असते. त्यामुळे सौदामिनीला आतून आनंद असतो, कारण तिला माहिती असतं की ह्यांचा काही टिकाव लागणार नाही या स्पर्धेमध्ये. जर बर्बाद व्हायचंच असेल तर ही लोक मात्र बर्बाद होणार आहे, या गोष्टी मात्र आता तिला कळलेल्या असतात. तेच आता इकडे ईश्वरीना अर्णवचा हात धरते आणि तिकडनं अर्णवला घेऊन जाते, कारण या सौदामिनीच्या नादाला अजून कोण लागेल हाही विचार इथे आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सौदामिनी म्हणत असते की मला सुद्धा बघायचं आहे की तुम्ही ही स्पर्धा कशी जिंकता येते, कारण मला माहिती आहे ना ही स्पर्धा काही तुम्ही जिंकणार नाही. इकडे आता स्पर्धेची थोडी वेळ जवळ आलेली असते आणि त्याच वेळेला ना सगळ्या स्पर्धकांना त्या मेन रूममध्ये बोलवलं जातं, जिथे आता ही स्पर्धा प्रेझेंट होणार असते. आता जेव्हा सगळेच एक एक जण तिथे आलेले असतात तेव्हा प्रत्येकाची ओळख आता करून दिली जाते. म्हणजेच प्रत्येक कंपन्याच्या जोड्या ज्या आहेत त्या आता तिथे आलेल्या असतात. मग आता प्रत्येक कंपन्याच्या जोड्या जेव्हा तिथे येतात तेव्हा आता अनाऊन्समेंट होते की आपण आहे ना या जी आपली कन्सेप्ट आहे त्याबद्दल थोडं बोलूया. आपली आता ही जी शर्यत आहे ती सुरू होणार आहे. त्यामध्ये आपली थीम आहे इंडो वेस्टर्न फ्युजन. इंडो वेस्टर्न फ्युजन ही आपली थीम आहे आणि या थीममध्ये नेमका आपल्या काय काय ट्विस्ट असणार आहेत, काय काय करायचं आहे त्याबद्दल मी तुम्हाला आता सगळ्यांना सांगणार आहे. असं देखील आता इथे असणारी
ती चीज म्हणजेच आता अँकर बोलत असते आणि मग आता ती सगळ्यात आधी ज्या तिथे असणाऱ्या परीक्षकांचं स्वागत करते. परीक्षकही आता हजर असतात आणि समोर आता कंटेस्टंट. इकडे आता जी नम्रता असते ना ती आकाशकडे रागात बघत असते, कारण आकाशचं पुन्हा एकदा अर्णवेश्वरीकडे लक्ष असतं. मग नम्रताचं असं म्हणणं असतं की तुम्ही आपल्याकडे जरा लक्ष द्या, आपल्या गोष्टींकडे बघा. तेच आता इकडे या सगळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट जे आहेत ना ते ऑल ओव्हर इंडिया आता दाखवलं जात असतं आणि या सगळ्यामध्ये जे लाईव्ह बघतात आणि काही प्रश्नांची उत्तर देतील तर त्यांनासुद्धा गिफ्ट वगैरे या कंपनीने ठेवलेलं असतं. तेच आता इथे ती मुलगी देवाकडे प्रार्थना करत असते की अर्णव आणि ईश्वरी जे आहेत ती काही झालं तरी ही स्पर्धा जिंकणार. त्याच वेळेला आता अर्णवला ईश्वरी जी आहे ती काही इन्स्ट्रक्शन देत असते. अर्णवला ईश्वरी सांगत असते की तुम्हाला लक्षात आहे ना की काय काय करायचं आहे ते, कारण आता या थीममध्ये सांगितलेलं असतं की नवा कोणा ड्रेस ना डिझाईन बोर्डवर कन्सील करायचा आहे आणि नंतर कापड आणि ॲक्सेसरीजने मॅनिक्यूनवर स्टाईल करायचा आहे. आणि मग या सगळ्या गोष्टींची अनाऊन्समेंट झाल्यानंतर ईश्वरी अर्णवला काही इन्स्ट्रक्शन देत असते, कारण तुम्हाला मी कधी आईची मशीन वापरताना पाहिली नाही ना, तुम्ही मशीन वापरली आहे का? तेव्हाच अर्णव म्हणतो की आईची मशीन ना मी पहिल्यापासून वापरतो, तुला माहीत नसेल पण मी सांगतो, मी आणि ताईचे कपडे जे आहेत ना त्या मशीनवरच शिवायचो, त्यामुळे त्या मशीनची मला सवय आहे. मग ईश्वरी म्हणते पण मी तर कधी पाहिलं नाही. मग अर्णव म्हणतो मी त्याच मशीनपासून सुरुवात केलेली आहे, त्यामुळे तुला माहीत नसेल, पण मला माहिती आहे ना ती मशीन कशी वापरायची ते. तेच ईश्वरी म्हणत असते पण प्रत्येक वेळेला तुम्हाला काही गोष्टी सांगाव्या लागतात ना, मागच्या वेळेला सुद्धा कसा घोळ घातला होता, यावेळेला काही घोळ घालू नका, सगळं व्यवस्थित ठेवा. आणि आता बघा, जर दोऱ्यामध्ये म्हणजे सुई दोऱ्यामध्ये जर जात नसेल ना तर त्या दोऱ्याला ना थोडीशी अशी थुकी लावा. मग आता अर्णव म्हणतो की शी तू काय बोलतेस हे सगळं? त्यावर ईश्वरी म्हणते की अहो जे काही आहे ते रिअल तुम्हाला सांगते, फॅक्ट, कारण जेव्हा सुईच्या आतमध्ये दोरा जात नाही ना तेव्हा असं काहीसं थोडंसं करावं लागतं, असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगू लागते. अर्णव तर आता ईश्वरीला म्हणत असतो की बस झाली बडबड बडबड. मग आता इथे सांगितलं जातं की चला स्पर्धकांनी प्रत्येकाने आपापल्या जागेवर येऊन उभ्या राहा, असं सांगितल्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते की झाली का तुमची बडबड, मग चला आता. त्यावर आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी बडबड करत होतो का तू बडबड करत होतीस, काय बोलावं आता. इथे आता पुन्हा एकदा फॅन्सचा आवाज येऊ लागतो. पुन्हा एकदा फॅन्स जे आहेत ते अर्णव ईश्वरीच्या नावाने जयघोष करत असतात. त्यामुळे आता अर्णव ईश्वरीसाठी ना या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या खूप जास्त डिफिकल्ट झालेल्या असतात. मग आता अर्णव ईश्वरी त्यांच्या टेबलजवळ जायला निघतात, कारण प्रत्येकाच्या टेबलकडे जायला सांगितलेलं असतं आणि तिथे ना सगळ्या गोष्टींची सोय केलेली असते. आणि आता 2 तासामध्ये तुम्हाला हे सगळं काही कंप्लीट करायचं आहे असं देखील आता सांगितलं जातं. तेच अर्णव ईश्वरी जेव्हा त्यांच्या टेबलकडे जातात तेव्हा बघतात तर काय, त्यांची शिलाई मशीन तिथेच नसते. इकडे तोपर्यंत शिलाई मशीनचे सगळे पार्ट्स जे आहेत ना ते वेगवेगळे करण्यामध्ये सौदामिनी यशस्वी होते, पण अजूनही बरेच पार्ट्स बाकी असतात. म्हणून सौदामिनी आता त्या माणसांना सांगत असते की अजून किती वेळ लागणार आहे, करा ना पटकन लवकर लवकर. त्यावर सौदामिनीला ते म्हणतात की अजून 10 ते 15 मिनटं तरी जातील हे सगळं काही व्यवस्थित करायला. त्यावर सौदामिनी देवसरीला म्हणत असते की तुम्ही आता तिकडे जा, नाहीतर तो अर्णवला इथे येईल आणि तमाशा करेल, तोपर्यंत इथलं काय आहे ना ते मी बघते. मग आता देवसरे सौदामिनीचं ऐकतात आणि लगेचच जिथे कॉम्पिटिशन सुरू असते ना तिकडे जायला निघतात. तेच इकडे आता सौदामिनी या लोकांना म्हणत असते की तुम्ही बाकी हे सगळं बॉक्समध्ये ठेवलं आहे ना, आता तुम्ही काम करा, हे जे मशीन आहे ना ते पूर्णपणे उचलून ना इथून घेऊन जा, कुठेतरी हे गायब करा, मला आता काही माहीत नाही, कारण पटकन सगळं झालं पाहिजे. त्याच वेळेला अर्णवला त्याच्या टेबलवर मशीन दिसत नसते, म्हणून अर्णवला आता तिथे असणाऱ्या माणसांना बोलत असतो की हे काय, स्पर्धा सुरू झालेली असली तरी माझी मशीन कशी नाही अजून ठेवलेली आहे. तर तेव्हाच ना स्पर्धकांना ऑलरेडी मशीन सगळ्यांना दिलेले आहेत आणि त्याच मशीनवर मला काम करायचे. पण अर्णव म्हणतो की मी आधीच सांगितलं होतं, तसं लेटरही दिलं होतं, कारण माझं त्या मशीनसोबत एक वेगळा बॉन्ड आहे, म्हणून मला तीच मशीन वापरायची, असं देखील अर्णवने सांगितलेलं असतं. त्यावर आता ते म्हणतात की 1 मिनटं थांबा, आम्हाला चेक करावं लागेल. तेच आता तिकडे देवसरे आलेले असतात आणि देवसरे आल्यानंतर अर्णवला म्हणत असतात की आता पुन्हा काय आहे तुमचं. तर देवसरेला अर्णव म्हणत असतो की ऑलरेडी मी मशीन इथे आणून ठेवली होती, मग काय झालं. मग मशीन नुसती आणून उपयोग नसतो, इथे हजर करायची
करायची असते तेव्हा आम्ही अलाउ करणार आणि मग नंतर तुम्हाला ती वापरता येणार. अजून जर अलोकेटेड झालीच नसेल तर तुम्हाला कशी काय वापरता येईल, नाही वापरता येणार. आणि जर एवढंच होतं तर टायमिंगवर सगळं करायचं होतं ना, असं देखील आता देवसरे हा अर्णवला बोलत असतो. तर अर्णवचं डोकंच फिरतं, कारण अर्णवने ऑलरेडी शिर्केंना सांगून आहे ना ती मशीन कधीच मागवून घेतलेली होती, ती स्टोरूममध्ये होती. मग अर्णवला तोच प्रश्न पडलेला असतो की आता हे सगळं काय आहे. त्यातच देवसरे ना आता वाद घालत असतात. देवसरे वाद घालायला लागल्याबरोबर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव, आपण 2 मिनटं थांबा, आपण आहे ना ती मशीन आधी चेक करूया तिथे आहे का. तिथे जर मशीन असेल तर आपण पुढचं काय ते बघूया, असं देखील ईश्वरीने आता सांगितलेलं असतं. कारण देवसरेसोबत भांडून काय उपयोग आहे, हा देवसरे पहिल्या फेरीपासून भांडत होता. या सगळ्या गोष्टी अर्णव ईश्वरीला माहिती होत्या. म्हणून ईश्वरी अर्णवला आता कसं शांत करायचा प्रयत्न करते. कारण तिथे असणारे परीक्षक म्हणत असतात की काय आहे, स्पर्धा पुढे कंटिन्यू करायची नाही आहे का. त्यामुळे ईश्वरीला टेन्शन येतं, कारण ईश्वरीसाठी ही स्पर्धा खूप जास्त इम्पॉर्टंट होती. आणि म्हणूनच मग ती आता भांडणाऱ्या अर्णवला थोडं का होईना शांत करते. इकडे आता आकाशला सुद्धा टेन्शन येतं की हे सगळं चाललंय तरी काय. तेच आता पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की जिथे स्टोरूममध्ये ही मशीन ठेवलेली असते ना, ती मशीन शोधण्यासाठी अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण त्या स्टोरूमकडे जातात. आणि स्टोरूममध्ये गेल्यानंतर शिर्केसुद्धा त्यांच्यासोबत असतो. आणि मग तो म्हणत असतो की इथेच तर मशीन ठेवली होती, मग आता मशीन स्टोरूममध्ये कुठेच नसते. मग आता मशीन कुठे गेली हा प्रश्न पडलेला असतो अर्णवला आणि ईश्वरीला सुद्धा. पण तेव्हाच ना ईश्वरीला त्या स्टोरूममध्ये ना काही असे जे स्क्रूचे नट्स असतात ना ते भेटलेले असतात. आणि ते पडलेले असतानाच ना ईश्वरीच्या लक्षात येतं आणि ईश्वरी ते दाखवू लागते. आणि तिथेच असलेल्या बॉक्समध्ये सुद्धा त्या मशीनचे पार्ट्स दिसतात. मग आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर हे बघा. मग अर्णवला ईश्वरी सांगत असते की हे सगळं ना करण्यामागचं एकच कारण आहे, ती म्हणजे सौदामिनीनेच हे केलेलं आहे. तर अर्णव म्हणतो की तिला तर मी सोडत नाही, आता मी तिला बघ काय करतो ते. त्यावर ईश्वरी आत्ताच्या घडीला अर्णवला शांत करत असते, कारण आता 2 तास आहेत आणि त्यामध्ये त्यांना ही स्पर्धा जिंकायची आहे. पण अर्णव नंतर सौदामिनीचं काय करेल हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.